जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला पुणे कारागृह पोलीस शिपाई पदाचा पेपर झालेला आहे आणि त्याचे आपण भाग 1 मध्ये जी केचे प्रश्न घेतलेले होते ते जर बघितले नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी किंवा इथे तुम्हाला पाहायला मिळून जाईल। हा भाग क्रमांक 2 आहे। यामध्ये आपण सर्व मराठीचे प्रश्न बघणार आहोत। भाग 1 मध्ये आपण जी केचे सर्व प्रश्न बघितलेले आहे। भाग 3 आणि भाग 4 मध्ये बुद्धिमत्ता आणि गणित आपण बघणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक 51 पासून सी संच आपण बघणार आहोत। तर पहा, 51 क्रमांकाचा प्रश्न पहा। तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा। याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड, रीती वर्तमान काळ। 52 क्रमांकाचा प्रश्न पहा। गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, अधोरेखित शब्दाची जात ओळखायचा आहे। याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक ब, क्रियापद। प्रश्न क्रमांक 53 पहा। महात्मा या शब्दाचे भाववाचक नाव कोणते? ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर आहे महात्म्य। प्रश्न क्रमांक 54 पहा। मला पुण्याला जायचे आहे या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। याचं करेक्ट उत्तर आहे अकर्मक भावे प्रयोग। सी क्रमांकाचं ऑप्शन बरोबर राहणार याचं। 55 क्रमांक पहा। बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द तसे लिहायला कोणते चिन्ह वापरतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अवतरण चिन्ह। 56 क्रमांकाचा प्रश्न पहा। भिंतीला कान नसता या वाक्यातील सामान्य रूप कोणते? ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर आहे भिंती। प्रश्न क्रमांक 57 पहा। गरज ही कल्पनेची आई होय या वाक्यातील आई या शब्दाचा लक्ष्यार्थ कोणता? ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर आहे उत्पत्तीचे कारण। 58 क्रमांकाचा प्रश्न पहा। डोळा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर असणार आहे चक्षु, म्हणजे डोळा म्हणजेच लोचन। 59 क्रमांकाचा प्रश्न पहा। काल सुभाषला दिवसभर मळमळते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। ऑप्शन क्रमांक ए, भावकृत क्रियापद। हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे यावर्षीच्या भरतीमध्ये। पुढील प्रश्न पहा। मराठीचा मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली या वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे। याचं करेक्ट उत्तर समुच्चयबोधक, ऑप्शन क्रमांक बी। पुढील प्रश्न पहा। मुलगा पुस्तक वाची या वाक्यातील काळ ओळखायचा आहे। याचं करेक्ट उत्तर आहे रीती भूतकाळ, ऑप्शन क्रमांक बी। त्यानंतर पहा। वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय ओळखायचा आहे। तर आनंदला पवारावर उरणे, बी ऑप्शन दिला आभाळ ठेंगणे होणे, आणि ऑप्शन सी दिला आकाशाला गवसणी घालणे। तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, आकाशाला गवसणी घालणे। डी नंबरचा ऑप्शन दिलेला आहे गगनात मावेनासे होणे। 65 क्रमांकाचा प्रश्न पहा। वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य अलंकारिक शब्द भरायचा आहे। सतत भटकंती करणारा म्हणजे पिंपळावरचा मुंजा, ऑप्शन क्रमांक ब याचं करेक्ट राहील। 64 क्रमांकाचा प्रश्न पहा। वामकुक्षी या शब्दाचा अर्थ काय? तर दुपारची झोप, ऑप्शन क्रमांक ड याचं करेक्ट उत्तर राहणार आहे। मीठ भाकर या शब्दाचा समास प्रकार ओळखायचा आहे। ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर आहे संहार द्वंद्व समास उत्तर राहणार आहे। 66 क्रमांकाचा प्रश्न पहा। देवालय या शब्दाची संधी सोडवायची आहे। ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर आहे देव प्लस आलय। 67 क्रमांकाचा प्रश्न पहा। गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे। याचं करेक्ट उत्तर आहे सर्व रस्ते, चारी बहिणी, पाची पांडव, दोन्ही भाऊ। याचं करेक्ट उत्तर राहणार आहे डी। 68 पहा। झाले भाऊ, होतील भाऊ, आहेतही भाऊ, परंतु यासम हाच अनन्वय, अन्य कोणी नाही म्हणून अनन्वय, ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट राहणार आहे। 69 पहा। विद्यार्थी भांडार या शब्दातील 2 पदांमध्ये वापरले चिन्ह कोणते? तर हे जे छोटंसं चिन्ह आहे, मोठं राहिलं असतं तर अवतरण, हे छोटंसं आहे म्हणून संयोग। पुढे प्रश्न पहा 70 क्रमांकाचा। केवळ प्रयोगी अवयव असतात का असतात? तर अविकारी, ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर राहणार आहे। 71 क्रमांकाचा प्रश्न पहा। पर्यायी उत्तरातील मिश्र वाक्य कोणते म्हटलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे उद्या सुट्टी मिळाली तर, जर तर आला म्हणून मिश्र वाक्य मी घरी येईन, ऑप्शन क्रमांक सी करेक्ट राहणार आहे। 72 क्रमांकाचा प्रश्न पहा। खालील म्हण पूर्ण करायची आहे। चुलीपुढे सुपाई आणि घराबाहेर भागूबाई, ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर राहणार आहे। 73 क्रमांकाचा प्रश्न पहा।
आरोगन या शब्दाचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर राहणार आहे भोजन. ऑप्शन क्रमांक ए. 74 क्रमांकाचा प्रश्न पहा. सूत घ्या शब्दाचा 2 किंवा त्याहून अधिक अर्थ दर्शविणाऱ्या शब्दाचे प्रत्येकी 4 गट दिले आहेत. त्यापैकी ज्या गटात दिलेले अर्थ अधिक अचूक आहेत असा गट ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे मुलगा आणि धागा किंवा सूतसुद्धा राहू शकते. ऑप्शन क्रमांक 75 क्रमांकाचा प्रश्न पहा. मराठी वर्णमालेत ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे म्हटलेला आहे. तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक ए महाप्राण.